हा हलवा पहा मंडळी, जिभेवर ठेवताच विरघळणारा, अतिशय मऊ लुसलुशीत आणि दाणेदार झालेला आहे। इथे आपण अजिबात डाळ भिजवलेली नाही किंवा तासनतास भाजून हातसुद्धा दुखवलेला नाही। आज आपण डाळ न भिजवता तरीही दाणेदार चिकट न होणारा मूगडाळ हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच जणांचा डाळ न भाजता केलेला हलवा चिकट होतो, पण आपला हलवा किती परफेक्ट झालाय तुम्ही पाहू शकतात। त्यासाठी प्रमाण परफेक्ट घेणं गरजेचं आहे। गुरुपौर्णिमेला तुम्ही सुद्धा हा डाळ न भाजता हलवा जरूर करा। इथे सगळं साहित्य एकाच आकाराच्या वाटीने मोजायचं। 1 वाटी पिवळी मूग डाळ, 1 वाटी साखर आणि 1 वाटी वितळलेलं साजूक तूप। सर्वात आधी 1 वाटी मूग डाळ बोलमध्ये काढून घ्यायची, स्वच्छ निवडलेली आहे। भरपूर पाणी घालायचं आणि झटपट 1-2 वेळा पाणी बदलून धुवून घ्यायची। जास्त वेळ पाण्यात राहू देऊ नका, पटकन धुवा। धुवून झाली की अशी मोठ्या चाळणीवर काढायची, एखाद्या बोलवर ठेवायची, पंख्याखाली 15-20 मिनिटं हडकवून घ्यायची। डाळ 15 मिनिटं चाळणीवर पंख्याखाली ठेवली, जराशी हडकली जाते, पाणी संपूर्ण निथळलं जातं आणि वरवरून ही सुकली जाते। आता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। जाड तळाची कढई घ्यायची, नॉनस्टिक वगैरे कढई घेण्याची काहीच गरज नाही आहे। कढईमध्ये डाळ घालायची आणि मध्यम आचेवर चांगली लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची। इथे ही डाळ भाजायला आपल्याला अजिबात हात दुखत नाही। चांगली लालसर होईपर्यंत भाजली की आतपर्यंत चांगली खमंग भाजली जाते आणि नंतर जास्त भाजत बसावं लागत नाही। जशी जशी ही भाजली जाते छान कोरडी होते। फक्त गॅस खूप मोठा करू नका, नाहीतर पटकन भाजली जाईल आणि करपट अशी चव येईल। म्हणून लो टू मीडियम फ्लेमवर चांगली अशी लालसर होईपर्यंत भाजून घेते। तर मंडळी, इथे ही डाळ ना मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। अगदी छान हलकी तांबूस झाली आहे। खूप पण ब्राऊन करायची नाही, नाहीतर करपट चव लागते आणि हलव्याचा रंगही खूप काळपट येतो। भाजलेली डाळ स्वच्छ कोरड्या चाळणीवर काढायची आणि हिला गार करून घ्यायची। डाळ गार झाली, स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढायची आणि मिक्सरला पल्स मोडवर बारीक रवा कसा असतो तशी दरदरीत करून घ्यायची। अति बारीक पीठ करू नका, अति बारीक पीठ केलं तर हलवा चिकट होतो। खूप जाडही ठेवू नका, मध्ये मध्ये पाहत पाहत बारीक रव्यासारखं करून घ्या। छान हे रवाळ मूग डाळीचं पीठ तयार झालं। आता झटकीपट हलवा कसा करायचा ते पाहूया। सुरुवातीला आपण सारख्याच वाटीने 1 वाटी वितळलेलं तूप घेतलंय। वितळलेलं तूप मोजा, घट्ट तूप नाही। चमचाभर तुपामध्ये सुक्या मेव्याचे काप तांबूस असे परतून काढायचे। इथे मी काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे। सुका मेवा परतून काढला। आता आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं पाव वाटी तूप आपल्याला कढईत घालायचं आहे। मध्ये मध्ये तूप कधी घालायचं ते मी सांगणारच आहे। आपला हलवा छान दाणेदार व्हावा यासाठी डाळ तर आपण परफेक्ट वाटलीच आहे, तरीही यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे बारीक रवा घालायचा आणि छान नटी फ्लेवर यावा यासाठी 2 चमचे बेसन पीठ घालायचं। लो फ्लेमवर आता हा जो फेस येतोय हा कमी होईपर्यंत आपल्याला बेसन आणि रवा खमंग असं भाजून घ्यायचं आहे। खूप जास्तही लाल करायचं नाही, कारण डाळीसोबत सुद्धा हे छान भाजलं जाईल। व्यवस्थित आपण भाजलं, जरासा फेस कमी झाला। आता जी डाळीची पावडर करून घेतलेली आहे ती घालायची। अगदी बारीक बेसनासारखं केलेलं नाही आणि जाडसुद्धा नाही, बारीक असं रवाळा ठेवलेला आहे। त्या तुपामध्ये मूग डाळ व्यवस्थित एकजीव करायची। इथे आपल्याला जास्त भाजावं लागत नाही, कारण आपण डाळ आधी व्यवस्थित भाजलेली आहे। त्या तुपामध्ये छान मिक्स केलं आणि राहिलेल्या तुपातलं अजून पाव वाटी तूप मी इथे घातलेलं आहे आणि आपल्याला आता ही डाळ लो फ्लेमवर हलकी तांबूस होईपर्यंत किंवा मग हलका असा सुगंध येईपर्यंत छान भाजायची आहे। भाजत असताना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। डाळ भाजून घेते। डाळ भाजते तोपर्यंत दुसऱ्या बर्नरवर आपल्याला ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी गरम करायला ठेवायचं। हे का वापरतोय ते पुढे सांगेलच। तोपर्यंत इथे मी डाळ भाजून घेते। जशी जशी डाळ भाजली जाते ना, अजून हलकी जाणवायला लागते आणि फ्लफी होते। ही डाळ भाजताना जास्तीचा वेळ लागत नाही, जास्त तूप लागत नाही आणि हातही दुखत नाही। साधारण 10 मिनिटे लागली, डाळ छान भाजली गेली, अजून इतकं तूप उरलेलं आहे। गॅस कमी करायचा। जे पाणी गरम केलंय त्यातलं अर्ध पाणी घालायचं, मिक्स करायचं। याने डाळ छान अशी जाळी धरते आणि मस्त दाणेदार आपला हलवा होतो। उरलेलं पाणी सुद्धा मी इथे घातलेलं आहे। बरोबर अर्धी वाटी पाणी घातलं। पाणी घालून छान एकजीव करायचं आणि 1-2-3 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचंय। तोपर्यंत दुसऱ्या बर्नरवर मी 2 वाटी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने 2 वाटी दूध।
पाणी घालून आपण दूध गरम होईपर्यंत याला छान परतलं। यामध्ये आता हे दूध घालायचं आहे। बरोबर 2 वाटी दूध आहे, अर्धी वाटी गरम पाणी आणि 2 वाटी दूध। दुधामध्ये ना मी जी साय होती ती सुद्धा घातली, म्हणजे छान क्रीमी टेक्स्चर येतं। दूध घालताना गॅस कमी ठेवायचा आणि हे व्यवस्थित असं एकजीव करायचं, म्हणजे अजिबात गाठी होत नाही। डाळ लगेच दूध शोषून घेते, कारण तुपावर आपण छान परतली आहे, मस्त शिजली गेलेली असते। पाण्यामुळे हिला छान जाळी सुटते, दाणेदार हलवा येतो। दूध घातल्यानंतर सुद्धा छान दूध असं पटकन शोषलेलं आहे। उरलेल्या तुपातलं चमचाभर तूप उरवायचं आणि बाकी सगळं यामध्ये घालायचं आणि एक 4 ते 5 मिनटं हा हलवा आपल्याला छान तुपावर परतून घ्यायचा। आपल्याला माहिती आहे मूगडाळ हलवा करायला थोडासा वेळ लागतो, पण हा हलवा 30-40 मिनटामध्ये तयार होतो आणि भिजवलेल्या डाळीचा हलवा डाळ भाजायलाच 30-40 मिनटं लागून जातात आणि हातसुद्धा दुखतो। इथे आपण छान दूध घातल्यानंतरही भाजून घेतलेला आहे, म्हणजे परतून घेतलेला आहे 3-4 मिनिटे। आता यामध्ये साखर घालायची आहे, तर सारख्या वाटीने 1 वाटी साखर आपण मोजून घेतलेली आहे ती घालायची। गॅस कमी करायचा आणि साखर हलव्यामध्ये व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची। साखर संपूर्ण व्यवस्थित विरघळायला हवी, तरच हलवा छान लागतो, म्हणून गॅस मोठा ठेवू नका। छान असं मिक्स करते। इथे पाहू शकतात साखर विरघळलेली आहे, अजिबात साखर दिसत नाही, किंवा लहान कण असले तर चालतील, ते पुढे विरघळले जातील। अर्धा टीस्पून वेलची पूड, परतून घेतलेले काजू बदाम घातले आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। आणि जे तूप आपलं उरलेलं आहे ना, ते सगळं तूप आता इथे घालायचं आहे। हा हलवा अजिबात जास्तीचा तुपकट होत नाही, कोरडा कडक अजिबात होत नाही, अतिशय मऊसूत होतो। उरलेलं सगळं तूप घातलं की आता यावर झाकण ठेवून कमी आचेवर 4 ते 5 मिनिटांची वाफ काढायची। फक्त दर 2 मिनिटांनी झाकण उघडून तळापासून मिक्स करायचं, म्हणजे हलवा तळाला करपत नाही। आणि हे घ्या, एकूण 5 मिनिटांची वाफ काढली, मऊ लुसलुशीत तरीही चिकट न होणारा दाणेदार आपला मूगडाळ हलवा तयार आहे। हा हलवा खाल्ल्यानंतर अजिबात कळत नाही की हा डाळ भिजवून केलेला नाही, इतका सुंदर होतो, रसरशीत होतो। तर इतकं तूप, साखर सगळं परफेक्ट आहे, परफेक्ट गोडी येते। हा हलवा एकदा करून फ्रीजमध्ये ठेवला की 15 दिवससुद्धा आरामात टिकतो। तुम्हाला वाटेल कडक झाला असेल तर पहा, अतिशय लोण्यासारखा मऊ लुसलुशीत झालेला आहे, अगदी झटपट होतो आणि भिजवलेल्या डाळीच्या तोडीस तोड होतो। तुम्ही करतात का मंडळी डाळ न भिजवता असा परफेक्ट मूगडाळ हलवा? कधी केला नसेल तर मी म्हणते, म्हणून एकदा जरूर ट्राय करा। गुरुपौर्णिमा जवळच आहे, तर गुरुपौर्णिमेला तर नक्कीच करा। इतका सुंदर झाला आहे, डाळीचा खमंगपणा, तुपाची चव, परफेक्ट गोडी आणि अतिशय दाणेदार मऊसूत, अजिबात टाळाला चिकटत नाही। आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा।